नमस्कार. आज मी कढईमध्ये एकदम सोपा असा झटपट होणारा मसाले भात करणार आहे आणि दाटसर अशी शेवग्याची शेंग. तर शेवग्याची शेंग करण्यासाठी इथं मी पांढरं तीळ पहिल्यांदा 1-2 चमचे भाजून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर, लसूण, आलं आणि ओलं खोबरं हे सगळं हलकंसं कलर बदलेपर्यंत परतून घेणार आहे. पहिल्यांदा कांदा परतून घ्यायचा आणि नंतर बाकीचं साहित्य परतून घ्यायचं. ते सगळं परतल्यानंतर ते थंड झाल्यावरती आपल्याला बारीक करायचं आहे. पटकन थंड होण्यासाठी एका ताटात काढून ठेवायचं. आणि आता इकडं मिक्सरच्या जारमध्ये ना आपण पहिल्यांदा तेल टाकून घेऊयात. त्याच्यानंतर थंड झालं की कांदा, खोबरं काय आपण जे परतून घेतलेलं ना ते सगळं टाकून घ्यायचं आहे आणि हे बारीक करायचं आहे. आता मी ते बारीक केलेलं आहे. त्याच कढईमध्ये तेलामध्ये जिरीची फोडणी टाकली आहे आणि जी बारीक केलेला जो आपला कांदा, लसूण, खोबरं वगैरे आहे की नाही ते सगळं त्याच्यात टाकायचं आहे. आणि ही पेस्ट आहे ती पटकन परतावी, त्याला चांगलं तेल सुटावं त्याच्यासाठी मी मीठ आत्ताच टाकते. मीठ टाकलेलं आहे आणि जे मिक्सरचा जार आहे ना तो धुवूनसुद्धा मी एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपण गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला छान अशी तर्री सुटणार आहे लगेच. आता मसाले टाकायचे आहेत. मसाले जे आपण भाजीसाठी नेहमीचे वापरतो तेच लाल मिरची पावडर, तिखट, हळद, धना पावडर असंच टाकून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे शेवग्याची शेंग. इकडं मी स्वच्छ धुवून शेवग्याची शेंग घेतलेली आहे आणि तीसुद्धा चांगली परतून घ्यायची. आणि परतल्यावरती मी ह्याच्यात परत भिजत ठेवलेली हरभऱ्याची डाळ अगदी 10 मिनिट भिजत ठेवलेली, जास्त भिजवलेली नाही आहे. 10 मिनटामध्येच लगेच मी इथं भाजीत टाकलेली आहे. आणि वरून गरम पाणी पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त पाणी टाकायचं आहे आणि मस्त कमी गॅसवरती ही शेंग शिजवून द्यायची आहे. झाकण पूर्ण ठेवायचं नाही, थोडंसं उघडं ठेवायचं. त्याच्यामुळे जी तर्री असते ना ती छान येते, तेल उडून जात नाही. पूर्ण झाकण ठेवलं तर तेल उडून जातं. आता एका साईडला भाजी होते तोपर्यंत फोडणीचा भात करणार आहे. तर इकडे स्टीलची जी कढई आहे माझी ती थोडीशी पातळ आहे, त्यामुळे तेल लगेच करपतं. म्हणून मी पहिल्यांदा कांदा टाकला, नंतर गॅस ऑन केला आणि नंतर तेल टाकलं. असं केल्यानं तेल करपत नाही. आणि तेल गरम झालं की आपण जिरी टाकणार आहोत. लगेच जिरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर मी हिरवी मिरची, कट केलेला लसूण असं टाकणार आहे. इथं मी लसणाची पेस्ट वापरलेली नाही आहे. अगदी सिंपल फोडणीचा भात आहे पण खूप खूप टेस्टी लागतो आणि पटकन होणारा आहे. तर लसूण टाकल्यावरती मी टोमॅटो टाकलेले आहे आणि भात आपल्याला किती करायचं आहे ते माहिती असतो, त्याप्रमाणे चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ मी आत्ताच टाकते, त्यामुळे काय होतं टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे मी याच दरम्यान मी मीठ टाकते. अगदी थोडीशी हळद आणि धना पावडर एवढेच मसाले मी टाकलेले आहेत. त्यानंतर शेंगदाणे आणि कोथिंबीर ते चांगलं परतून घेतलं की आपण पाणी टाकलेलं आहे. पाण्याला उकळी आली की जो तांदूळ तुम्ही वापरणार आहे तो स्वच्छ धुवायचा आणि नंतर टाकायचा. आत्ता मी इंद्रायणी तांदूळ वापरते आहे, जो की डायरेक्ट शेतकऱ्यांकडून घेतलेला आहे. जर तुम्ही शेतकऱ्यांकडून घेतला तर त्याचा एक मस्त असा वास येतो त्या तांदळाचा आणि एकदम छोट्या साईजमध्ये मिळतो. जर दुकानातून घेतला ना तर थोडे जाडसर तांदूळ मिळतात बघा. त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्ही तांदळावरती ठरवायचं आहे. इकडे मी 1 वाटी जर तांदूळ घेतला असेल तर त्याला 2 वाटी पाणी वापरते. तर शेवग्याची शेंगसुद्धा छान अशी शिजलेली आहे बघा, मी चेक करते आहे. आणि डाळसुद्धा, आता ह्या शेंगातली जी डाळ असते त्याचा पूर्ण गाळ होत नाही, नकाने अशी कट करता आली की समजायचं ती शिजली आहे. टेस्ट पण मस्त झालेली आहे आणि तरीसुद्धा छान आली आहे, दाटसर अशी भाजी झाली आहे. इकडं भाताला मला असं वाटतं आहे पाणी थोडं कमी आहे, तर मी अगदी थोडंसं वरून परत पाणी टाकते आहे, व्यवस्थित मिक्स करते आहे आणि झाकण ठेवते आहे. तर बघा, कढईमध्ये जरी भात केला असेल तरी एकदम सुटसुटीत असा हा भात होतो, पटकन होणारा आहे. आणि इंद्रायणीचा असा हा जो भात आहे ना तो खूप छान लागतो. तुम्ही एकदा करून बघा. अजिबात असा चिकट झालेला नाही आहे, एकदम सुटसुटीत असा झालेला आहे मसाले भात. पाण्याचं प्रमाण बघा, लक्षात ठेवा. 1 वाटी जर तांदूळ असेल तर 2 वाटी पाणी घ्यायचं. आणि आपली ही शेवग्याची शेंगसुद्धा छान तर्रीदार मस्त दाटसर झालेली आहे. तर सोप्या पद्धतीने केलेलं आहे, सगळंच झटपट होणारं. तुम्हीही करा.